नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत उपवासाचा व्होल्कॅनो। काय दिसतोय ना, एकदम स्पायसी मस्त असा। हा जेवढा स्पायसी दिसतोय तेवढाच एकदम टेस्टला सुद्धा जबरदस्त झालेला आहे। मी तर याचा आस्वाद घेतलेला आहे। आता तुम्ही पण याचा आस्वाद घ्यावा अशी माझी इच्छा आहे। चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी प्रथम 1 वाटी भगर व्यवस्थित पुसून घेऊन याला 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला भगर मोकळा होईल। व फोडणीसाठी इथे मी आता 2 चमचे तूप टाकून यामध्ये जिरे व लाल मिरच्याचे तुकडे टाकून व्यवस्थित तळून घेऊन यामध्ये 3 वाटी पाणी ॲड केलेलं आहे। इथे आपण 1 वाटी भगरसाठी 3 वाटी पाणी घ्यायचं आहे, जेणेकरून ते प्रमाण एकदम व्यवस्थित होतं व आपला भगरसुद्धा एकदम मोकळा छान होतो। चवीनुसार शेंदी टाकून याला व्यवस्थित ढवळून घेऊन याला असं शिजवून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता आपलं छान भगर रेडी झालेलं आहे। आता आपल्याला टोमॅटोचा सार बनवण्यासाठी 2 ते 3 टोमॅटो आपल्याला कट करून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायचे आहेत व तसेच 1 टोमॅटो आपल्याला बारीक कट करून तो फोडणीमध्ये टाकायचा आहे। आता इथे 3 टोमॅटो मी ते घेतलेले आहेत, त्याचे व्यवस्थित काप करून घेतलेले आहेत। आता या मिक्सरच्या साहाय्याने आपल्याला टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता या भांड्यामध्ये मी घेतलेले आहे। आता प्युरीसुद्धा आपली रेडी झालेली आहे व इथे 1 टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे। पातेल्यामध्ये 1-1.5 चमचा तेल घेतलेला आहे व त्यामध्ये थोडेसे जिरं टाकून कट केलेला टोमॅटो त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे व थोडासा तळल्यानंतर यामध्ये आपल्याला ती पेस्ट ॲड करून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला याला असंच ढवळत राहायचं आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता आपलं पाणी सगळं आटून घेतलेलं आहे। यामध्ये तिखट, शेंदी लोण व शेंगदाण्याचा कूट ॲड करून घ्यायचा आहे व फायनली आपल्याला यामध्ये अर्धा चमचा साखर ॲड करून घ्यायची आहे व याला व्यवस्थित मिक्स करून यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे व याला उकळी येईपर्यंत छान शिजू द्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटांमध्ये हे सार आपलं व्यवस्थित उकळून छान रेडी होतं। उपवासाला तुमच्याकडे कोथिंबीर चालत असेल तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण ॲड करू शकता। इथे मी विदाऊट कोथिंबीर हे केलेलं आहे। आता प्लेटमध्ये आपल्याला भगर असं व्होल्कॅनो टाईप छान सर्व करून घ्यायचं आहे व त्यामध्ये आपलं तयार झालेलं मस्त स्पायसी टँगी असं हे सार यामध्ये टाकून घ्यायचं आहे व मस्त असा उपवासाचा हा बेत एन्जॉय करायचा आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व उद्या तुम्हाला काय पाहायला आवडेल ते नक्की कमेंट करून कळवा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील। थँक्यू।